पुढच्या टी-ई-टीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा मित्रांनो, जून जुलैमध्ये दुसरी टी-ई-टी लागा तयारीला. सेवेतील शिक्षकांना गुणांमध्ये शिथिलता. बघूया आजची ही बातमी सविस्तररित्या. बघा मित्रांनो, जून जुलै महिन्यात दुसरी टी-ई-टी राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची जय्यत तयारी. बघा या ठिकाणी काय म्हणतात ते, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थातच CBSE वर्षातून 2दा CTET परीक्षा घेते. त्याच धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी TET परीक्षा येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना TET परीक्षेचा अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर शिक्षण विभागाकडून सध्या सेवेतील असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर TET उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेला आता दुसरी TET परीक्षा घेण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या TETच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बेडसे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षकांना पुढील 2 वर्षात TET परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळावी या दृष्टिकोनातून TET परीक्षेचे आता वर्षातून 2 वेळा आयोजन केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत एक प्रश्न आम्हाला रद्द करावा लागला, हे आमच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे यापुढील काळात आयोजन करण्यात येणारी TET परीक्षा अत्यंत पारदर्शक पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची निर्मिती करीत असताना तज्ज्ञांची चर्चा करून बारकाईने नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केले. बघा, सर्वात महत्त्वाचं सेवेतील शिक्षकांसाठी गुणांमध्ये शिथिलता नाहीच. TET परीक्षेमध्ये पात्र व्हायचं असेल तर खुल्या प्रवर्गासाठी 60% अर्थात 90 गुण लागतात. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 55% अर्थात 83 गुण मिळणे गरजेचे आहे. सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य, कौटुंबिक समस्या, आरोग्याचे कारण आदींचा विचार करता किमान सेवेतील शिक्षकांना तरी पात्रतेमध्ये गुणांमध्ये कपात करावी असा प्रस्ताव विविध शिक्षक संघटना तसेच काही मंत्री आणि आमदारांनी देखील दिला आहे. परंतु त्यांना कोणतीही शिथिलता देण्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही असं स्पष्ट डॉक्टर बेडसे यांनी केले. बघा, आता कोल्हापूर TET उमेदवारांना निकाल या ठिकाणी पेपर फुटीमुळे राखीव ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता पुढची TET लवकरच जून जुलैमध्ये येणार असून आत्तापासून तयारी लागावे ही विनंती. धन्यवाद मित्रांनो.